नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. आज आपण हिंगोली तलाठी एक्झाम 2016चा अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, वर्ग समीकरण तयार करा ज्याचा उकल संच 1/2 आणि -7 असा आहे. तर लक्षात घ्या की वर्ग समीकरणाचा उकल संच म्हणजेच काय. तर मी दुसरं एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात येतील. तर बघा, हे एक दिलेले एक वर्ग समीकरण आहे, x वर्ग अधिक 2x वजा 8. इथे काय केलं जातं, वजा 8 बघा, म्हणजे तुमचे थोडंसं बेसिक जे आहे हे कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत. तर वजा 8 हे दोन संख्यांचा गुणाकार पाहिजे आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ते किती येणार आहे, तर 2 येणार आहे, अधिक 2 येणार आहे. सो आपण संख्या घेतल्या 4 आणि वजा 2, त्यांचा दोघांचा गुणाकार केला तर वजा 8 भेटते आणि वजाबाकी म्हणजे 4 अधिक म्हणजे वजा 2 केले तर इथे किती भेटणार आहेत, तर 2 भेटणार आहेत. तर त्या जर आपण पाहिलं तर यांचा हे जे आहे त्यांना म्हटलं जातं अवयव. हे 8चे जे काही आपण पाडले त्यांना म्हणतात अवयव. आणि शेवटी जो आपल्याला उत्तर भेटतात, एक्सच्या ज्या किंमती भेटतात त्यांना म्हणतात उकल संच किंवा उकल. उकल असं त्याला म्हटलं जातं, उकल. ओके. मग आपल्याला इथे दिलेल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण काढायचे. तर दोन गोष्टी आपल्या चटकन लक्षात येतात की जे अवयव जे आहेत आणि उकल जी आहे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. तर अवयव जे आहे जर अधिक असेल तर उकल त्याची वजामध्ये येते. बघा, अवयव 4 होता तर त्याची उकल वजा 4 आलेली आहे आणि अवयव हा वजा 2 असेल तर त्याची उकल जी आहे ती 2 आलेली आहे. म्हणजे चिन्ह जे आहेत अधिकचं वजा आणि वजाचं अधिक होतं. हाच धागा पकडून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न जो विचारलेला आहे इथे काय उकल दिलेली आहे 1/2 आणि दुसरी आहे -7. म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाचा जे अवयव असतील ते काय असणार आहेत, तर याच्या उलट म्हणजेच काय, एक अवयव असेल 7 आणि दुसरा जो अवयव असेल तो काय, वजा 1/2. हे दोन अवयव असणार आहेत. मग या दोन अवयवांचा जर गुणाकार केला तर एक अधिक आहे एक वजा आहे. म्हणजेच दिलेले समीकरणामधलं जे हे तिसरं जे पद असणार आहे ते काय असणार आहे, तर वजा असणार आहे. कारण हे धन आहे आणि हे ऋण आहे. म्हणजेच हे जे दोन ऑप्शन्स जे आहेत हे आपल्याकडे एलिमिनेट होऊन जातात. कारण इथे काय -7, इथे पण -7 होतं, पण आपलं उत्तर काय होतं, तर वजामध्ये होतं तिसरं पद. त्यानंतर बघा, या दोघांची जर आपण बेरीज केली तर 7 ही वजा किती, अर्धापेक्षा म्हणजे हाफपेक्षा मोठी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येचं मोठी संख्या जी असेल तिला जे चिन्ह असेल म्हणजे अधिकचं जे चिन्ह इथे यायला पाहिजे. सो हे पण जे आहे हे दुसरं पद म्हणजे -13 जे आहे ते पण आपलं चुकीचं पद आहे. म्हणजेच ऑप्शन 1 हे बरोबर आहे. लक्षात घ्या, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद. तिसरं पद म्हणजेच काय, दोन्ही संख्यांचा गुणाकार, आणि दुसरं पद म्हणजेच काय, दोन्ही संख्यांची बेरीज. ओके, दोन्ही संख्यांची बेरीज इथे अधिक आली असती कारण इथे 7 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह म्हणजे ते, सो इथे अधिकचं चिन्ह -13ला हे जे काही आहे अधिकचं चिन्ह इथे आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. खरं तर इतकं काही वेळ घालवण्याची गरजही नसते, नुसतं ऑब्झर्वेशनही कळून जातात. बट काही विद्यार्थ्यांचं कदाचित बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर नसतील, सो मला इतकं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं. नंतर पुढचं बघूया. इथे म्हटलेलं आहे वर्गमुळात 0.00049 याचं आपल्याला काय काढायचं, तर वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढण्यासाठी बघा, 49चं वर्गमूळ जे आहे ते 7, प्रत्येकामध्ये आपल्याला 7 दिसतंय. ओके, आता इथे काय आहे, तर एकक स्थानापासून कितव्या स्थानावर दशांश चिन्ह आहेत, तर आपण लक्षात घेऊ शकता. बघा, एकक स्थानापासून 2, 4, 6 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे. 6 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे, फक्त त्याला 2 ने भागा म्हणजे त्याच्या निमपट. म्हणजे दशांश स्थानापासून तिसऱ्या स्थानानंतर दशांश चिन्ह जिथे असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये इथे 1, 2, 3 तिसऱ्या स्थानानंतर दशांश चिन्ह आहे. सो ऑप्शन तिसरं हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, 53वा क्वेश्चन विचारलेला आहे की 1000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. हे चक्रवाढ व्याजाचं हे आहे
विचारलेलं इथे आहे. सो इथे एक आपल्याला फॉर्म्युला माहितीच असेल, नसेल माहीत तर नक्की लक्षात ठेवा. ए म्हणजेच अमाऊंट इज इक्वल्स टू पी, पी म्हणजेच आपली मुद्दल दॅट इज प्रिन्सिपल, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. एक अधिक रेट, रेट म्हणजे आपला जो दर साल दर शेकड्याचा जो काही रेट आहे तो इथे आरने दाखवतोय, आर छेद 100. ओके, आणि याची कितवा, याचा टीवा घात, टी म्हणजेच टाइम, म्हणजेच इथे आपल्याला दिलेला आहे तो. तर इथे लक्षात घ्या, पी जे आहे 1000 ती आपल्याला इथे मुद्दल दिलेलीच आहे. ओके, दर साल दर शेकडा डॅश डॅश 10 दराने, म्हणजेच इथे आरची जी किंमत आहे ती 10, आणि 3 म्हणजेच टाइम. इथे कालावधी जो दिलेला आहे आपल्याला 3 वर्षाचा दिलेला आहे. सो टाइम म्हणजेच किती, 3. फक्त इथे आपल्याला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इनपुट करायच्या आहेत. तर बघा इथे येईल पीची किंमत जी आहे ती किती, तर 1000. 1 अधिक आर, आरची किंमत किती आहे तर 10, 10 छेद 100 म्हणजे 1/10 इथे डायरेक्ट मी लिहून टाकतो. ओके, आणि टीची किंमत किती आहे, टीची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे 3. तर याला जर आपण इथे सॉल्व केलं तर बघा 1000 जसा आहे तसा ठेवला, 1000 जसा आहे तसा ठेवला. इथे जर आपण सॉल्व केलं, यांचा तिरकस गुणाकार केला, 10 1 10, 10 अधिक 1 11, 11, 11चा वर्ग किती, तर 1331. हा 11चा वर्ग, वर्ग नाही सॉरी घन असतो, वर्ग हा 121 असतो. घन किती आला, 1331. 1331 छेद किती येणार आहेत, 10. बघा इथे तिरकस गुणाकार केला, 10 1 10 अधिक 1 11, म्हणून 11चा डायरेक्ट घन घेतला. इथे काय असणार आहे, 10चा घन. 10चा घन काय असतो तर 1000. बरोबर, 1000 गेले. बरोबर, मग इथे उत्तर काय राहिलं, म्हणजेच इतक्या दराने जे आपलं अमाऊंट जी होणार आहे ती किती होणार आहे तर 1331. त्यापैकी मुद्दल जर वजा केली तर आपल्याला चक्रवाढ व्याज इथे भेटून जाईल. सो इथे 1331 मधून 1000 गेले म्हणजे 331, म्हणजे तिसरं जे ऑप्शन आहे ते आपलं असणार आहे चक्रवाढ व्याज. हे सोपं सूत्र आहे, पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100चा टीवा घात. ओके, हे सूत्र वापरायचे, व्हॅल्यू टाकल्या की आपलं उत्तर लगेच आपल्याला मिळून जातं. त्यानंतर पुढचा बघा 54वा म्हटलेलं आहे, एक 2 अंकी संख्येची हाफ म्हणजे 1/2 ही तिच्या 1/3 पेक्षा 12ने मोठी आहे. कुठली 2 अंकी संख्या ची 1/2, म्हणजेच आपण इथे समजा ती संख्या जी आहे तिला समजा x मानलं. बरोबर, तिला x मानलं, xचा 1/2 म्हणजे x/2 झाला. ही तिच्या 1/3 पेक्षा 12ने मोठी आहे. कोण तर 1/2 वाली संख्या, म्हणून इथे वजा, इथे किती आला x/3, कितीने मोठी तर 12, म्हणजे दोघांमधला डिफरन्स जो असेल तो कितीचा असेल, 12चा असेल. मग याला जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला x ची किंमत भेटेल. x ची किंमत आपण काढूया. बघा इथे तिरकस गुणाकार केला, 3x इकडे वजा 2x, म्हणजे इथे राहिला x, 3 मधून 2 गेले 1 ना, 3x वजा 2x, x राहिला, आणि 3 दुने इथे 6, बरोबर किती तर 12, 12 72. सो x ची किंमत जी आहे ती किती आली 72. पण आपल्याला इथे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती, म्हणजे हे 72 जे आलेले आहे त्या संख्यांची 7 अधिक 2 किती येणार आहेत तर 9, अंकांची बेरीज किती होणार आहे 9. त्यानंतर पुढचं बघा 55वा विचारलेला आहे, 4/11 मध्ये 4/11 किती वेळा मिळवल्यास उत्तर 12 येईल. खूप सोपं आहे, बघा लक्षात घ्या. 4/11 बरोबर इंटू सम व्हॅल्यू, इथे काहीतरी एक किंमत असणार आहे. बरोबर आपल्याला किती काढायचं आहे तर 12. आता इथे काय तर आपल्याला हा छेद अंश जो आहे, ओके, अंश आणि छेद, इथं अंशाला फक्त 3 ने जर गुणलं 4 त्रिक 12 हे मिळून जाईल. पण इथे जे आहे 11ची फक्त तिप्पट इथे घ्यायची. 11ची तिप्पट किती तर 33. बरोबर, 11ची तिप्पट 11 त्रिक 33 म्हणजे 4 त्रिक 12. सो 33 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा 16च्या 16 पटीला 4 ने भागल्यास किती उत्तर येईल. बघा इथे डायरेक्ट दाखवतो तुम्हाला प्रॅक्टिकली. 16ची 16वी पट म्हणजे 16 गुणिले 16. बरोबर, याला काय म्हटलं तर 4 ने जर भागलं तर 4ची किती पट येईल. समजा 4 ने इथे भागलं म्हणजे 4ची किती पट आली 4ची 16 पट. हे बघा इथे उत्तर काय आलं 4. ओके, 4 गुणिले 16, 4 गुणिले 16 म्हणजे 4ची 16 पट, म्हणजेच इथे जे उत्तर असेल ते दुसरं हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, मण्याच्या साह्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 10 मणी असले पाहिजेत. तर एकूण किती मणी लागतील.
एकदम सोपं आहे बघा. मी इथे एक चौरस काढून दाखवतो तुम्हाला. काय, समजा हा एक चौरस आहे, इथे 10 मणी आहेत टोटल, बरोबर. इकडे पण एक 10 मणी आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं, चौरस काढायचा. म्हणजे हा जो शेवटचा जो बिंदू असेल, शेवटचा जो मणी असेल, इथे पण शेवटचा जो मणी असेल, तो त्या मण्याला लागूनच इकडे आपल्याला एक चौरस तयार करायचा आहे. इथे एक मणी असेल आणि इथे एक मणी असेल. आता बघा चौरस काढायचे, ओके. म्हणजे इथे एक मणी आणि इथे एक मणी, म्हणजे इथे आतमध्ये किती असतील तर 8च मणी राहतील, बरोबर. त्याचबरोबर इकडे पण किती राहतील तर 8 मणी. म्हणजेच टोटल किती, 10 10 20 20 आणि हे 8 8 16 16 36, बरोबर. 36 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा. आता इथे खूप छान आहे, एक प्रश्न विचारलेला आहे. 58वा क्वेश्चन आहे. 58 59 60 61 62, ओके. इतके जे आहेत 5 क्वेश्चन्स जे आहेत ते एकाच प्रश्नावर आधारित आहेत. सो थोडं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. तर लक्षात घ्या, इथे काय म्हटलेलं आहे, दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत 5 शिक्षक होते. मी इथे खरं तर एक चार्ट ऑलरेडी बनवलेला आहे, ABCDE चार्ट, जे 5 शिक्षक आहेत आणि ते प्रत्येकी असे एक 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 किंवा 2 असे जे आहेत विषय शिकवत आहेत. सो जे विषय शिकवणार आहेत तिथे मी फक्त राईट टिक करणार आहे. तर लक्षात घ्या इथे कसं आपण टॅब्युलर अरेंजमेंटमधून आपण याला सॉल्व करू शकतो. तर बघा, एका शाळेत 5 शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. A आणि B, बघा A आणि B जे आहेत, A B काय, हिंदी त्याचबरोबर इंग्रजी हे विषय इकडे शिकवत होते. त्यानंतर पुढचा बघा, C आणि B. आता बघा C आणि B, ओके. हा एक शिक्षक आणि हा एक शिक्षक, ओके. इंग्रजी व भूगोल विषय शिकवत होते. C आणि B कुठला, इंग्रजी. आता B तर ऑलरेडी इथे इंग्लिशला टिक झालेलं आहे, फक्त मी इथे करतोय इंग्लिश झाला. त्याचबरोबर कुठला, इंग्रजी आणि भूगोल. सो जिओग्राफीला मी इकडे टिक करतोय, ओके. नंतर बघा पुढचा, D ते A. खरं तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, D व A पाहिजे होता, ओके. तर इथे लक्षात घ्या, D व A शिक्षक गणित व हिंदी विषय शिकवत होते, बरोबर. D व A कुठला विषय, गणित आणि हिंदी. D एक गणित, म्हणजे इथे मॅथ्सला टिक करतोय. A गणित आणि कुठला दुसरा तर हिंदी जो आहे, मी इकडे Dला हिंदीला केलेलं आहे कारण Aला ऑलरेडी केलेलं आहे. त्यानंतर E आणि B हे 2 शिक्षक जे आहेत ते इतिहास आणि विज्ञान शिकवत होते. E आणि B, इतिहास आणि विज्ञान, ओके, हे विषय शिकवत होते. तर खालीलपैकी कोणते शिक्षक कमाल विषय शिकवत होते. तर लक्षात घ्या, इथे आपण जर पाहिलं तर B हे शिक्षक जे आहेत ते एकूण 5 विषय शिकवत आहेत आणि बाकीचे शिक्षक जे आहेत ते 5 पेक्षा कमी शिकवत आहेत. सो आपलं जे उत्तर जे असणार आहे याचं बघा, हे जे B आहे इथे लक्षात घ्या, हे बघा एकूण 5 विषय शिकवत आहेत, बाकीचे शिक्षक 3 2 असे विषय शिकवत आहेत. सो कमाल जे विषय जे शिकवत आहेत ते आपले कुठले शिक्षक तर B हे कमाल विषय शिकवत आहेत. त्यानंतर पुढचा बघा, भूगोल आणि हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची जोडी कोणती. भूगोल आणि हिंदी. तर बघा इथे भूगोल शिकवणारे 2च शिक्षक आहेत, एक B आणि C. त्यापैकी हे जे आहेत C जे आहेत ते काय हिंदी शिकवत नाहीयेत. सो फक्त B हे एकच असे शिक्षक आहेत की ते हिंदी आणि भूगोल शिकवत आहेत. सो इथे आपल्याला जोडी विचारलेली आहे. सो याचं जे उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे तर D, म्हणजेच यापैकी नाही हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, याच्यामध्ये विचारलेलं आहे कोणता विषय 2 शिक्षकांपेक्षा अधिक शिक्षक शिकवत होते. कोणता विषय. आता बघा विषय जे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की इकडे एक तर हिंदी इंग्लिश, म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी हे 2च विषय असे आहेत की जे 2 पेक्षा जास्त शिक्षक शिकवत आहेत. सो ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे, तर इंग्रजी कुठे दिसत नाहीये. सो उत्तर जे असणार आहे ते A, म्हणजे आपला पहिला जो असणार आहे हिंदी हे याचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, त्यानंतर बघा 61वा, DBA शिक्षक खालीलपैकी कोणता विषय शिकवत होते. DBA बघा, DBA कोणता विषय शिकवत होते. केवळ इंग्रजी. बघा इकडे काही दिसतंय का आपल्याला, केवळ इंग्रजी जर पाहिला, इंग्रजीमध्ये आपल्याला D शिकवत नाहीयेत.
सो हे ऑप्शन नाही येणार आहे. हिंदी आणि भूगोल जर पाहिलं तर भूगोल फक्त कोण शिकवत आहेत, बी आणि सी शिकवत आहेत, सो डी बी ए येणारच नाही आहे. ओके, त्यानंतर केवळ हिंदी जर पाहिलं तर डी बी ए हे बरोबर येत आहे. त्याचबरोबर आपण हेही चेक करूया, इंग्रजी आणि भूगोल. सो इंग्रजी डी शिकवत नाही आहेत, सो हे ऑप्शन असणार नाही आहे. सो तिसरं जे ऑप्शन आहे म्हणजेच केवळ हिंदी, म्हणजेच इकडे बघा आपण इथे पाहू शकता डी बी ए हे तिघे पण काय शिकवत आहेत, तर हिंदी हे हा विषय शिकवत आहेत. पुढचा बघा 62 विचारलेलं आहे, कोणते शिक्षक 2 विषयांपेक्षा कमी विषय शिकवत होते. तर बघा इथे जर आपण पाहिलं, प्रत्येक शिक्षक जे आहे, इथे मी इथे दाखवतो तुम्हाला रेडमध्ये. बघा हे बघा इथे किती शिक्षक, ए शिक्षक हा 3 विषय शिकवतोय, दुसरा शिक्षक आहे तो 5 विषय शिकवतोय, त्यानंतर 2 विषय, त्यानंतर इकडे जर पाहिले हे शिक्षक जे आहे डी ते पण 2 विषय शिकवतात आणि ई जे शिक्षक आहे ते पण 2 विषय. सो 2 पेक्षा कमी कुठलेच शिक्षक शिकवत नाही आहेत. सो याचं जे उत्तर आहे ते अशा प्रकारचे शिक्षक नाहीत, हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे चौथं जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे एकूण 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. सो हे टॅब्युलर अरेंजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर डायरेक्ट सपोज 2 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन आहे तर 10 मार्क्स डायरेक्ट तुम्हाला भेटून जातात फक्त एक चार्ट बनवण्याचे. कदाचित चार्ट बनवायला थोडाफार वेळ जाऊ शकतो, बट 5 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सो इम्पॉर्टंट आहे आणि काळजीपूर्वक टेबल बनवा, कारण एक मिस्टेकसुद्धा तुमचे मार्क्स घालू शकते. सो खूप लक्ष देऊन हा जो टेबल जो आहे तो बनवायचा आहे. त्यानंतर पुढचा बघा 63 विचारलेला आहे, दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर आता इथे जर पाहिलं तर आपण चढत्या क्रमाने इथे जात आहेत. मी शक्यतो जे आहे म्हणजे असं म्हणता येत नाही की फक्त फरकानेच जायचं, कधी कधी स्क्वेअर क्यूब असंही घ्यावं लागतं किंवा दुसरं काहीतरी रिलेशन वगैरे असतं. बट मी शक्यतो जी पहिली जी माझी स्टेप असते ती मी फरकाने आधी बघतो. सो हे पण जे आहे हे फरकानेच मी पाहणार आहे. तर बघा 1 आणि 2 याच्यामध्ये जो फरक जो आहे तो 1चा फरक, 2 आणि 6 याच्यामध्ये फरक जो आहे तो 4चा फरक, बरोबर. 6 आणि 15 मध्ये जर आपण पाहिलं 6 आणि 15 म्हणजेच किती 9चा फरक, बरोबर. त्यानंतर 15 आणि 30 मध्ये जर पाहिलं तर 15चा फरक, बरोबर. त्यानंतर 30 ते 56 म्हणजे कितीचा आला तो 26चा फरक, बरोबर. आणि 56 ते 92 जर पाहिला तर एकूण कितीचा 36चा फरक. तर इथे लक्षात येऊन जातं 1चा वर्ग 2चा वर्ग, बघा 4 म्हणजे 2चा वर्ग, 3 म्हणजे 3चा वर्ग 9. त्यानंतर इथे जो आहे 15 ऐवजी इथे काय पाहिजे होतं 16 आणि 26 ऐवजी इथं पाहिजे होतं 25. म्हणजे हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग आणि हा 6चा वर्ग तर बरोबरच आहे. म्हणजेच इथे 30 जे पद आहे, ओके, त्याच्याऐवजी कुठलं पद हवं होतं तर 31 हे पद हवं होतं. म्हणजेच आपलं जे रिलेशन जे आहे, क्रमिका जी आहे ही बरोबर झाली असती. सो इथे 30 जे आहे हे याचं चुकीचं पद आहे. सो याचं आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे, चौथं 30 हे दिलेल्या उत्तराचं चुकीचं पद, दिलेल्या पदावलीचं किंवा दिलेल्या मालिकेमधलं चुकीचं पद आहे. पुढचं बघा 66 विचारलेलं आहे, 2 अंकी संख्येचा दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या निमपट आहे. कुठला 2 अंकी संख्या आहे त्याच्यामधल्या दशक स्थानाचा जो अंक जो आहे तो अंक एकक स्थानाच्या अंकाच्या निमपट आहे. एकक स्थानाच्या अंकाच्या निमपट आहे. एकक स्थानी m हा अंक असेल तर ती संख्या कोणती. आता इथे फक्त 4च पॉसिबिलिटी आहेत, कारण इथे काय म्हटले 2 अंकी संख्या आहे, दशक स्थानाचा अंक जो आहे तो एकक स्थानाच्या निमपट आहे. म्हणजेच काय, एकक स्थानचा जो अंक जो आहे तो दशक स्थानाच्या दुप्पट आहे. ओके, उलट अर्थ याचा. तर बघा एक तर इथे समजा 2 असेल तर दशक स्थानचा निमपट, इथे समजा 4 असेल तर इथे 2 असेल, इथे समजा 6 असेल तर इथे 3 असेल आणि इथे 8 असेल तर इथे 4 असणार आहेत. म्हणजे हे फक्त 4च जे हे आहेत संख्या ज्या आहेत ती ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाईड करतील. कारण त्याच्या पुढे जर आपण गेलो तर त्या 3 अंकी संख्या होणार आहेत किंवा 1 अंकी संख्या होणार आहे. नंतर बघा आता इथे विचारलेलं आहे 4m. समजा आपण 4m जर घेतलं, बरोबर, m ची किंमत किती ते समजा 2 पुट केली. बघा इथे m ची किंमत 2, तर इथे 12 संख्या भेटायला पाहिजे. सो 4 गुणिले 2 तर 8 भेटत आहेत. सो 4m याचा आन्सर असणार नाहीये. 6m जर केला, m ची किंमत जी आहे ती 2 ठेवली, बरोबर. 6 गुणिले 2 6 दुने 12, तर बघा हे सॅटिस्फाईड होत आहे. त्याचबरोबर इथे जर m ची जी किंमत आहे ती 4 ठेवली, 6 चौक 24, यस 6 6 36
आणि 6 8 48 हे इथे सॅटिस्फाईड होऊन जातं. 8 साठी सॅटिस्फाईड होणार नाही, कारण 8 2 16 16, सो ही कंडिशन इथे सॅटिस्फाईड होणार नाही. आणि 12 2 समजा इथे करायला गेलो, 12 2 24 म्हणजे इथं डायरेक्ट 24 अशी इथे संख्या भेटून जाईल. पण इथे काय आहे की 12 2 24, 12 त्रिक 12 चौक इकडे करायला गेलं तर हे इथे सॅटिस्फाईड होणार नाही आहे, कारण इथे काय आहे तर इथे 3 अंकी संख्या भेटून जाईल. सो आपलं जे उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, 6M हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढचं बघा. 68वा प्रश्न आहे, 3 तास 37 मिनिटे आणि 48 सेकंद दशांश अपूर्णांकात कसे लिहाल. तर बघा 3 तास आहेत, सो मी 3 जे आहेत त्यांना डायरेक्ट लिहून टाकतो. बघा 3 तास म्हणजे इथे झाले आपले हे 3, त्याचं 37ला मी स्प्लिट करतोय, 30 अधिक 7, 30 अधिक 7 37ला लिहिलं. सो 30 मिनिटे म्हणजेच किती असतात तर अर्धा तास, अर्धा तास म्हणजे 0.5 बरोबर. आता अधिक आपल्याला फक्त काय करायचं आहे, या 7 जे मिनिटं आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तास 1 तास म्हणजे किती मिनिटं तर 60 बरोबर, 7/60 अधिक आणि इथे 48 सेकंद जे दिले आहेत 48 सेकंद बरोबर, म्हणजेच किती सेकंदाला जर इथे आपण कन्वर्ट केलं तर 3600 सेकंद तेव्हा 1 तास होतोय. सो याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. तर बघा 3 अधिक 0.5 म्हणजे हा 3.5 झालेलाच आहे, फक्त या दोघांना आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा 7/60 जर केलं याचं उत्तर काय भेटेल तर 7/60 म्हणजेच किती तर बघा इथे 60ला डायरेक्ट भाग जाणार नाही, ते सो पॉईंट घेतला इथे. ओके, इथे 70 झाले, 60 एके 60 इथे घेतले बरोबर. त्यानंतर परत इथे राहिले आपले किती 60, सो 10 राहिले, सो 100 होणार. 100 म्हणजे 60 एके परत 60 म्हणजे आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली जे आहे तो 0.11 ही याची किंमत भेटते. कोणाची किंमत तर 7.66ची किंमत जी आहे ती 0.11 भेटलेली आहे. त्यानंतर 48/3600 याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय किंमत भेटते ती बघूया. बघा इथे पॉईंट घेतला म्हणजे इथे झाले 480, 480 याला डायरेक्ट भाग जाणार नाही, परत एक शून्य घेतला इथे म्हणजे इथे झाले 4800 बरोबर. 3600ला 4800 ने इथे भाग दिला तर सो 3600 एके 3600 असं केलं बरोबर आहे. आणि नंतर पुढे करण्याची काही गरज नाही आहे, कारण तिसऱ्या स्थानापर्यंत कुठलं हेच दिलेलं नाही आहे आपल्याला, उत्तरच इथे कुठलं जे आहे फक्त दशांश स्थानानंतर 2 प्लेसेस इथे घेतलेली आहेत. सो फक्त इतकं केलं बस झालं. मग दोघं जितक्या टर्म्स आहेत सगळ्यांची आपण बेरीज करूया. बघा मी ते येल्लोमध्ये तुम्हाला दाखवतोय. बघा 3 अधिक 0.5 याची बेरीज किती येणार तर 3.5, इथे दिसणार नाही कदाचित, ब्लूमध्येच लिहितोय. 3.5 ही त्याची बेरीज झाली बरोबर. त्यानंतर 7/60 याची जी याला सॉल्व्ह केल्यानंतर किती भेटलं 0.11 बरोबर. आणि हे जे 48/3600 जो आहे त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटलं 0.01. आता इथे बघा इथे जे आहे आपण पुढे इथे सॉल्व्ह केलेलं नाही आहे आणि इथे पण आपण पुढे सॉल्व्ह केलं नाही, हे लक्षात असू द्या. कदाचित कसं माहिती ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर आहे. सो 1 पॉईंट पुढे किंवा 1 पॉईंट मागे होऊ शकतं. ओके, सो 1 अधिक 1 इथे 2, 5 आणि 1 6 आणि इकडे 3/3 म्हणजे 3.62 हे आपलं ॲप्रॉक्सिमेटली जे आन्सर आहे अंदाजे ते आलेलं आहे. सो याच्या 1 पॉईंट पुढे जो आहे तो 63 आहे. सो आपण डायरेक्ट त्याला पण गेसने म्हणू शकतो 3.63 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 66 इथे आहे 3.66 पण ते असणार नाही आहे, कारण फक्त आपण बऱ्यापैकी ते सॉल्व्ह केलेलं आहे दुसऱ्या स्थानापर्यंत. सो 1 प्लेस फक्त इकडे मागे पुढे होऊ शकतं. सो 3.63 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. नंतर पुढचं बघा, इथे म्हटलंय किलोग्रॅम किती 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम. आता बघा इथे मी डायरेक्ट डेकाग्रॅममध्ये पण कन्वर्ट करू शकतो, बट जे तुम्हाला सिम्पल जाईल त्यासाठी मी काय करतो, प्रत्येकाला जे आहे किलोग्रॅम हेक्टोग्रॅम आणि डेकाग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करतोय. तर बघा आपल्याला माहितीच असेल की 1000 किलोग्रॅम 1000 ग्रॅम तेव्हा 1 किलोग्रॅम, 1000 ग्रॅम तेव्हा 1 किलोग्रॅम. त्याचबरोबर 100
ग्रॅम तेव्हा 1 हेक्टोग्रॅम आणि 10 ग्रॅम म्हणजेच 1 डेकाग्रॅम. मग इथे काय करूया आपण की प्रत्येकाला जर आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय तर ग्रॅममध्ये कन्वर्ट करतोय. सो हा जो किलोग्रॅममध्ये जो दिलेला आहे 6.02 याला 1000 ने गुणूया. 1000 ने जर गुणलं 6.02 ला फक्त आपल्याला काय करायचं आहे 3 प्लेस फक्त पुढे जायचं आहे. जो दशांश चिन्ह आहे हा बघा इथे दशांश चिन्ह दिसतोय याला फक्त 3 प्लेस पुढे न्यायचं आहे. 1 2 3 म्हणजे इथे होणार 6020. काय केलं आपण फक्त 3 प्लेस 1 2 आणि अजून एक प्लेस म्हणून इथे 0 घेतला 3 प्लेस पुढे घेतला वजा इथे जो आहे 100 ग्रॅम तेव्हा 1 हेक्टोग्रॅम. सो आपल्याला 100 म्हणजेच की 2 प्लेस फक्त पुढे घ्यायचे आहे. सो इथे 9.7 आहे. सो 1 प्लेस आणि इथे 2 प्लेस म्हणजे इथे आलं किती 970 बरोबर अधिक 4.5 गुणिले 10 केला तर इथे फक्त 1 प्लेस पुढे जाणार म्हणजे इथे किती होणार 45. तर बघा या दोघांची जर बेरीज केली आपण 6020 अधिक 45 20 45 म्हणजे 65 होणार इकडे 60 65 वजा 970 बरोबर 970. 5तून 0 गेले इथे राहिले 5 बरोबर. त्यानंतर 6तून इकडे 7 काय जाणार नाही 16तून 7 गेले इथे राहिले 9 इथे राहिले 9. त्यानंतर इथून आपण हातचा घेतला होता सो इथे राहिले 59 मधून इथून गेले 9 म्हणजे इथे राहिले 50. 59 मधून 9 गेले 50 राहिले. सो 50 95 जे आहे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. ओके पण हे कुठलं आहे हे ग्रॅममध्ये पण आपल्याला इथे कशात विचारलेलं आहे तर डेकाग्रॅममध्ये. डेकाग्रॅम म्हणजेच काय तर 10 ग्रॅम म्हणजेच 1 डेकाग्रॅम. सो आपल्याला फक्त याला काय करायला लागेल 10 ने भागावं लागेल. 10 ने भागावं म्हणजेच काय तर एका स्थानानंतर इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल बरोबर आहे. सो जे उत्तर जे आपल्याला आलेलं होतं काय 50-95 बघा 50-95 ग्रॅम आलेलं आहे. सो फक्त 509.5 509.5 हे काय असणार आहे डेकाग्रॅममध्ये. याला आपण इकडे कन्वर्ट हे जे आहे ग्रॅम आहे हे लक्षात असू द्या. इथे मी पण थोडं कन्फ्यूज झालो मला वाटलं इथे की 9 आहे की काय हे ग्रॅम आहे. ओके दिस इज नॉट 9 दिस इज ग्रॅम. ओके आणि इथे आपण दशांश चिन्ह दिला म्हणून काय 509.5 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचं बघा इथे विचारलेलं आहे घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्याने वाढेल. आता घनाचे जे पृष्ठफळ जे असते ते 6L चा वर्ग असतं. जर L ही बाजू असेल बघा लक्षात घ्या इकडे समजा L जर तुम्हाला बाजू दिली आहे तर घनाचे जे पृष्ठफळ असतं म्हणजे सरफेस एरिया जी असते घनाची ती किती असते 6L चा वर्ग. आता इथे काय म्हटलंय तर जर ही जी बाजू आहे ही दुप्पट असेल बाजू जर दुप्पट असेल तर बघा 2L ही बाजू येईल मग घनाचं घनफळ काय येईल 6 2L चा वर्ग. 2L चा जर वर्ग केला तर हा किती होईल 4 2 चा वर्ग 4 म्हणजे 6 इकडे 4 समजा मी कॉमन घेतोय L वर्ग हे आपल्याला घनाचं घनफळ भेटेल. म्हणजेच मूळ घनफळ आणि नवीन आलेलं घनफळ याच्यामध्ये कितीचं अंतर असेल तर 4 पटीचं अंतर असणार आहे. तर आपल्या इथे काय म्हटलं आहे की घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल. आता हे टक्क्यामध्ये विचारलेलं आहे बघा हा 6L वर्ग जो आहे हा 100% समजा बरोबर. मग याच्यामध्ये अजून जर आपण 300% जर वाढवले मूळ किती आहे 6L वर्ग याच्यामध्ये अजून जर 300% वाढले तर तो 4L वर्ग होईल. इथे बघा 4 म्हणून आपण पटकन 400% करू शकतो बट इथे काय म्हटलंय किती टक्क्याने वाढेल. ओके किती पट वगैरे असं विचारलेलं नाहीये इथे किती टक्क्याने वाढेल तर तो 300% वाढेल हे याचं इथे उत्तर असणार आहे. 6L वर्ग मूळ किती 6L वर्ग दुप्पट जर केली म्हणजे अजून 100% जर वाढले तर किती होईल 2 गुणिले 6L वर्ग अजून 200 पट जर वाढलं तर 3 6L वर्ग 300 पट वाढलं तर 4 6L वर्ग हे याचं उत्तर. पुढचं बघा इकडे विचारलेलं आहे सेकचा 6वा घात x वजा टॅनचा 6वा घात x ओके बरोबर किती. यासाठी एक सोपं सूत्र सांगतोय बघा a घन वजा b घनचं समजा सूत्र इथे आपण वापरलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर इथे भेटून जाईल. काय सूत्र आहे लक्षात घ्या. सूत्र आहे a घन वजा b घन. आता हे माझ्या सोयीनुसार खरं तर इथे बनवलेलं आहे सूत्र a वजा b
घन अधिक 3ab, हे लक्षात असू द्या सूत्र, कारण अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण सोडवतो तेव्हा हे सूत्र खूप फायदेशीर पडतं. याच्यामध्ये कंसामध्ये a वजा b हे दिलेल्या a घन वजा b घनाचं एक सूत्र आहे. तर बघा हे सेक 6वा घात x आहे, त्याला आपण असं लिहितोय 2 आणि त्याचा तिसरा घात, 2 गुणिले 3 तर 6च होतात. सो सेक वर्ग x चा तिसरा घात आणि टॅन वर्ग x चा तिसरा घात, बरोबर. म्हणजेच काय, a घन वजा b घन. a घन म्हणजेच काय, a म्हणजेच कुठली सेक वर्ग x आणि b म्हणजे आपला टॅन वर्ग x. सो इथे फक्त किंमती टाकायची. तर बघा सेक वर्ग x वजा टॅन वर्ग x ही आपण पहिल्या आयडेंटिटीनुसार नित्य समानता जी आहे तर त्यानुसार याचं उत्तर काय भेटेल, तर 1 भेटेल. जेव्हा आपण सेक वर्ग x वजा टॅन वर्ग x करू तेव्हा, बरोबर. x चा घन म्हणजे 1 अधिक 3ab, a म्हणजेच काय, सेक वर्ग x, सेक वर्ग x आणि b म्हणजेच टॅन वर्ग x, टॅन वर्ग x. इथे वर्गमूळ इथे आपल्याला कंसामध्ये दिलेला आहे a वजा b, a वजा b म्हणजे सेक वर्ग x वजा टॅन वर्ग x, परत आपल्याला एकच भेटून जाईल. सो इथे 1 मल्टिप्लाय फक्त होणार आहे 1, बरोबर. आता इथे बघा 1 अधिक 3 सेक वर्ग x टॅन वर्ग x हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सो 1 अधिक 3 सेक वर्ग x टॅन वर्ग x हे पहिलं जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बस इथे वर्ग नाही आहे, सो तिसरं उत्तर असणार नाही आहे, आणि इथे वजा आहे, सो हे पण उत्तर असणार नाही आहे. सो पहिलं जे आहे ते दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं बघा, इथे विचारलेलं आहे 4 पुरुष किंवा, इथे खरं तर कंडिशन जी असते खरं तर आणि किंवा व म्हटलं जातं, पण इथे काय म्हटलं, किंवा. किंवा हा शब्द जो आहे इथे खूप महत्त्वाचा आहे. 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 4 पुरुष किंवा 6 मुले जी आहे ते एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले जी आहे ते किती दिवसात पूर्ण करतील. इथे बघा कंडिशन काय म्हटले, 6 मुले जी आहेत ते किती, किंवा 4 पुरुष, म्हणजे 4 पुरुष बरोबर 6 मुले हे आपल्याला काय भेटेल, एक रिलेशन भेटेल. जितकं 4 पुरुष काम करणार, 4 पुरुष जितकं काम करणार तितकी 6 मुलं काम करणार. इथे म्हटलंय 4 पुरुष किंवा म्हटलंय म्हणून काय, एक तर 4 पुरुष 12 दिवसात पूर्ण करणार आहेत किंवा 6 मुलं जी आहेत ती 12 दिवसात दिलेलं काम पूर्ण करणार आहेत. ओके, आता बघा इथे काय म्हटलंय, तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले एकूण किती दिवसात पूर्ण करतील. आता आपल्याला एक इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे, एक तर आपल्याला सर्व पुरुषांमध्ये कन्वर्ट करायचे किंवा सर्व मुलांमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे काय हे लक्षात घ्या, 4 पुरुष बरोबर 6 मुले, जर याची आपण निमपट जर घेतली म्हणजेच काय, 2 पुरुष बरोबर 3 मुले, बरोबर. त्याच रिलेशननी सपोज आपण गेलो, बरोबर, तर आपल्या लक्षात येईल 6 पुरुष बरोबर किती, तर 9 मुले. हे आपल्याला इथे एक रिलेशन भेटून जात आहे. आता आपला प्रश्न काय आहे, प्रश्न सोडण्यासाठी पहिला आपल्याला एकूण जे काम आहे, मी डब्ल्यू दाखवतोय, एकूण जे काम आहे ते किती आहे हे लक्षात घेऊया. समजा मी सर्व जे आहे ते कशाने, पुरुषांमध्ये कन्वर्ट करून घेते. तर 4 पुरुष जे आहेत ते किती दिवसात, 12 दिवसात काम करतायत. म्हणजे आपलं जे एकूण काम आहे 12 48 जे आहे, 48 एकक इतकं आपलं काम आहे. 48 एकक एवढं आपलं काम आहे. आता हे 48 एकक जे काम आहे हे 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील. तर बघा आपल्याला उत्तर जे आहे ते किती पाहिजे, 48, बरोबर. 48 इतकं उत्तर हवं आहे, म्हणजे कामात टोटल काम. तर इथे दिलेलं आहे 6 पुरुष. 6 पुरुष, तर बघा 6 पुरुष मी इथे घेतले, 6 पुरुष आणि दुसरं जे आहे त्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय, तर 3 मुले. 3 मुले म्हणजेच किती, तर 2 पुरुष. इथे बघा ब्लू मध्ये दाखवतोय, जे आपल्या रिलेशननुसार मी काढलेलं आहे. 3 मुले म्हणजेच 2 पुरुष. सो इथे मी काय केलं, तर 2 केलं, बरोबर. 6 अधिक 2 म्हणजेच किती, एकूण 8 पुरुष. तर 8 पुरुष जे आहेत ते किती दिवसात काम करतील. तर इथे आपण पाहिलंच असेल, तर 8 सक 48 इतकं काम होतं. ओके, सो 48ला जर आपण 6 ने जर भागलं
तर आपल्याला किती दिवस लागणार आहेत ते उत्तर इथे भेटून जाईल. सो 48ला इथे सॉरी 8 पुरुष आला आहे ना. सो 48ला जर 8ने भागितलं तर आपल्याला इथे 6 दिवस हे इथे आपल्याला मिळून जातात. सो एकूण जे दिवस लागणार आहेत ते किती लागणार आहेत तर 6 दिवस. खूप सोपं होतं. काय केलं आपण, दिलेलं एक आहे 4 पुरुष किंवा 6 मुले एका दिवसात एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बघा म्हणून काय केलं, जे दिलेलं रिलेशन आहे हे 4चं आणि 6चं इथे लिहून घेतलं. त्याच रिलेशनवरून आपण याची निमपट केली तर 2 3 त्याचबरोबर 6 9 बरोबर. हे अशा पद्धतीने आपल्याला रिलेशन भेटून झालं. जर 2 पुरुष असतील तर 3 मुले, 4 पुरुष 6 मुले, 6 पुरुष तर 9 मुले इतकी लागणार आहेत दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी. ओके, आता बघा यांचा इकडे रेशो आपण काढलेला आहे. आता एकूण जे काम जे होतं, जर 4 पुरुष जर घेतले, 4 पुरुष 12 दिवसात काम करतात. सो 4 गुणिले 12 म्हणजे 48 इतकं समजा आपण दिलेलं काम आहे असं मानलं बरोबर. 48 इतकं काम करण्यासाठी आता हे कोण करतात तर पुरुष करतायत बरोबर. हे जे आहेत ते पुरुष करतायत. किती 4 पुरुषांनी केलेलं हे काम आहे. तर आता आपल्याला सांगितलंय 8 जर पुरुष असतील तर तितकं काम करण्यासाठी किती दिवस लागतील. सो 8 जे पुरुष आले ते कुठून आले तर लक्षात घ्या, हे 6 पुरुष हे जसे आहे तसे घेतले आणि 3 मुले जी आहेत जे आपण रिलेशन काढलं होतं बघा इथे आपल्याला दिसतात 3 मुले. 3 मुले कोणाच्या बरोबर असतात तर 2 पुरुषांच्या. म्हणून आपण काय केले तिथे 3 मुलांच्या ऐवजी ते काय लिहिले तर 2 पुरुष. 6 अधिक 2 8 झाले. 48ला 8ने जर भागलं तर आपल्याला 6 हे उत्तर भेटले. म्हणजे एकूण जे दिवस लागणार ते किती 6 दिवस. सो चौथा ऑप्शन हे ते बरोबर आन्सर आहे. त्यानंतर पुढचा बघा, इथे विचारलेलं आहे आपल्याला की 10चा तिसरा घात अधिक 10चा दुसरा घात अधिक 10चा पहिला घात वजा 10चा वजा 1वा घात किती. तर 10चा तिसरा घात म्हणजे 1000 बरोबर 1000. 10चा दुसरा घात म्हणजे 100 अधिक 10चा पहिला घात म्हणजे 10 आणि वजा 10चा वजा 1वा घात म्हणजेच काय 1/10 बरोबर. बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे. तर 1000 अधिक 100 म्हणजे 1100, 1100 अधिक 10 म्हणजे 1110 इथे भेटून गेलं. या तिघांची बेरीज जी आहे ती 1110 वजा 1/, इथे किती म्हटलंय 10, 1/10 म्हणजेच किती 0.1. ह्याच्यामधून जर ही वजाबाकी केली तर आपल्याला भेटून जाईल बघा 1100 जसे तसे 10 मधून 0.1 गेला म्हणजेच किती 0.9 09.9 म्हणजे 1109.9 हे याचं उत्तर असणार आहे. सो आपल्याला इथे दिसतंय तिसरं हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा 74वा विचारलेला आहे 5/14चे 4% म्हणजे किती. 5/14 बघा 5/14 नाही सॉरी 16 येते 16चा 4% म्हणजे 4/100 हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा मी 100 जसा आहे तसा ठेवून देतोय 4 चौक 16. सो 5/4 गुणिले 1/100 हे इथे आपल्याला रिलेशन भेटून जाते. सो 5/4ला मी इथे सॉल्व करतोय. तर बघा 4 1 4 इथे राहिला 1 इथे घेतला पॉईंट इथे झाले 10 4 दुने 8 इथे राहिले 2 2 इथे पॉईंट घेतलेला असल्या कारण इथे 20 होणार 4 पंचे 20. सो 1.25 हे इथे आपल्याला काय भेटतंय तर 1.25 हे 5/4ला सॉल्व केल्यानंतर भेटतंय 1.25 बरोबर. छेद काय आहे 100. छेद 100 म्हणजेच काय ह्या एकक स्थानापासून जे आहे पॉईंट जो आहे तो 2 प्लेस आणखी इकडे पुढे शिफ्ट होणार आहे. सो इथे काय भेटेल आपल्याला 0.00125 ओके हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर इथे आपल्याला दिलेलंच आहे 0.01 यस हे बघा तिसरं जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचं बघा 75वा विचारलेला आहे रवी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्माचा वार कोणता. कोणत्याही बघा समजा 7 तारखेला समजा रविवार आहे तर 14 तारखेला रविवार असतो 28 तारखेला पण रविवार असतो बरोबर 21 तारखेला पण रविवार म्हणजे 7च्या पटीत ज्या काही संख्या येणार आहेत त्या तारखेला तोच वार असणार आहे. तर बघा रवी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे म्हणजे रवी आधी जन्माला आलेला आहे आणि बहीण जी आहे ती नंतर जन्माला आलेली आहे. तर इथे आपल्याला रवी
जे आहे बहिणीपेक्षा 731 दिवसांनी. मग आपण काय करू, 731 जे आहे त्याला आपण 7ने जर भाग दिला, बघा याला जर आपण 7ने भाग दिला, 7 एके 7 आणि 7 चौक 28, 28 29 30 31, म्हणजे इथे किती बाकी जी राहते ते किती राहते, 3 राहते. सो आपल्याला फक्त रवी हा आधी जन्माला आलेला आहे आणि बहीण नंतर आलेली आहे. सो आपल्याला पुढे जायचं आहे, 3 प्लेस जे आहे ते पुढे जायचे. सो इथे वार दिलेले आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे 3 सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. सो गुरुवार हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मी जे आज आपण पाहिलं की हिंगोली तलाठी 2016ची जी प्रश्नपत्रिका आहे ती सॉल्व केलेली आहे. कसं वाटलं नक्की कमेंट करा, लाईक करा आणि जे कोणी आपले मित्र तलाठी एक्झाम देतात त्यांना ही व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.